नमस्कार मुलांनो, आजचा सुविचार बघूया. प्रतिकूल परिस्थितीत माणसाने धैर्य सोडू नये. याचा अर्थ असा होतो की प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय, की आपल्याला जशी परिस्थिती हवी, एखादं काम करत असताना किंवा एक शाळेत असताना जसं वातावरण हवं तसं वातावरण नसलं तरीसुद्धा माणसाने म्हणजे आपण धैर्य म्हणजे हिंमत सोडू नये किंवा नाही बा आता झालं, आता आपल्याला काही करता येणार नाही अशी निगेटिव्हिटी न आणता आपण हिंमत खचून न जाता त्या परिस्थितीला सामोरे जाणे हे महत्त्वाचे आहे. मुलांना आपण पाठ क्रमांक 7 नातवंडास पत्र हे हा पाठ बघत होतो. या पाठाचे लेखक नंदू नाटेकर हे आहेत. आपण एकदा रिवाईज करून घेऊ आत्तापर्यंत काय काय आपण पाठात पाहिलं आहे, म्हणजे नेक्स्ट पुढच्या भागामध्ये आपल्याला जाता येईल. आता इथे या भागामध्ये लेखकांनी म्हटलं आहे, लेखकांचे जे नातवंड आहेत ते उद्धव, मेघा, मिहिका आणि जान्हवी, त्यांना आशीर्वाद दिलेले आहे आणि त्यांना त्यांच्याशी जेव्हा प्रत्यक्ष त्यांची भेट होत असते तेव्हा बरेचदा असं होत असतं की ज्या गोष्टी त्यांना करायच्या असतात, ज्या आठवणी त्यांना सांगायच्या असतात त्या ते लेखक सांगू शकत नाही आणि म्हणून त्यांना असं वाटलं की पत्र लिहूनच आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत बोलाव्यात. त्यानंतर ते आपल्या बालपणाबद्दल सांगतात की ते शिकायला सांगलीला होते. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे आणि शाळेला जसं आपल्या शाळेला खूप मोठं मैदान आहे तसं त्यांच्या शाळेलासुद्धा खूप मोठं मैदान होतं. त्याजवळच एक बाग होती. मग त्या बागात ते काय करायचे, त्या बागेमध्ये मनसोक्त खेळायचे, हुंदडायचे, झाडांवर चढायचे, पाऊस आला की चिंब भिजायचे. त्याच्यानंतर सुट्टीमध्ये मग ते म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला जर असं नेहमी फिरायला मिळत नाही किंवा मनसोक्त जर खेळायला मिळत नाही तर कमीत कमी निदान म्हणजे काय, सुट्टीमध्ये निदान म्हणजे कमीत कमी सुट्टीमध्ये तरी तुम्ही मोठ्या शहरातून बाहेर पडून थंड हवेच्या गिरीस्थानांवर, गिरीस्थान म्हणजे काय, पर्वताचे ठिकाण, गिरी म्हणजे पर्वतावरील ठिकाणांवरती किंवा छोट्या गावी गेलं पाहिजे. त्या छोट्या गावातलं वातावरण, तिथले लोक, त्यांचा राहणीमान हे याचं निरीक्षण तुम्ही केलं पाहिजे. किंवा जर तुम्ही पर्वतावरील एखाद्या स्थानात जात असाल तर निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने आपला कसा अनुभव येतो, कसं वाटतं, प्रसन्नता येते, ह्या मनाला शांती मिळते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतरच कळतील आणि म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला जायला पाहिजे, इथे लेखक असे म्हणतात. मग त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की मग तिथे काय असतं, पक्ष्यांची चिवचिवणी असतं, थवे न्याहाळणं, त्याच्यानंतर हा खूप वेगळा अनुभव असतो. मग त्यानंतर त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं आहे, माझ्यापुरते बोलायचे तर ते अभ्यासामध्ये काही फारसा चांगला नव्हतो, म्हणजे अभ्यासामध्ये ते एक ॲव्हरेज स्टुडंट्स असले पाहिजे, पण त्यांना खेळायला मात्र आवडायचं. बॅडमिंटनची आवड त्यांना लहान वयातच होती आणि म्हणून त्यांनी ती आवड जपली, खेळत राहिले, सतत त्याचा सराव करत राहिले आणि म्हणून त्यांना वेगवेगळे चषक किंवा वेगवेगळ्या ढाली म्हणजे वेगवेगळे पुरस्कार, पारितोषिकं मिळालेत आणि त्या खेळाकरता त्यांना अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर ते आपल्याला इथे सांगतात की आपण कोणता ना कोणता खेळ खेळलाच पाहिजे, मग तो क्रिकेट असो, टेनिस असो, बॅडमिंटन असो किंवा आपल्याला जो आवडत असेल तो खेळ. आणि स्पेशली त्यांनी हे जे खेळ त्यांनी इथे सांगितलेत हे सगळे आउटडोअर गेम्स आहे, बाहेर खेळले जाणारे, ज्यांनी आपला व्यायामसुद्धा होतो आणि आपला खेळ खेळणंसुद्धा होतं. बरं, खेळामुळे फक्त व्यायामच होत असतो का? नाही, खेळामुळे आपला व्यायामासोबत आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत असतात. जर आपण हारलो तर ती हार पत्करण्याची हिंमत आपल्या अंगी येते. याचा फायदा आपल्याला जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीत आपण अपयशी झालो तर ते अपयश पचवण्यासाठी आपल्याला सोपं जातं. जर आपण एखादा खेळ खेळत असलो आणि स्पोर्ट्समॅनशिप ज्याला म्हणतो ना, की जर एखादा जिंकला आहे तर त्याच्या जिंकण्यातला आनंदसुद्धा आपण मानवू शकतो आणि आपण जर आलो तर ते दुःखसुद्धा आपण पचवू शकतो. आणि जर आपण जिंकलो आहे मग त्या जिंकण्याचा आनंद कसा करायचा, मग आनंद म्हणजे दुसऱ्याला चिडवून न करता तो आपल्यापुरताच मर्यादित असला पाहिजे. मग त्यांनी व्यायामाबद्दल सांगितलं आहे की प्रत्येकाने दररोज थोडा व्यायाम केलाच पाहिजे. मला वेळ नाही ही सबब सांगू नका. सबबचा अर्थ होतो कारण. मला वेळ नाही आहे हे कारण न सांगता
प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे. जसं आपण जेवण करतो, जेवणाच्या वेळेस आपण कधी म्हणतो का की नाही मला वेळ नाही, मी जेवण करत नाही. कारण आपल्याला माहिती आहे जर आपण जेवण नाही केलं तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतील. तसेच व्यायाम जर आपण केला नाही तर व्यायामाचे सुद्धा त्याचेसुद्धा आपले वाईट परिणाम आपल्या शरीरावरती हळूहळू दिसायला लागतील. इथे लेखक म्हणतात की वयाच्या 66व्या वर्षीसुद्धा, म्हणजे जेव्हा हे पत्र लिहिलं गेलं तेव्हा 66 वर्षाचे होते लेखक, आणि तेव्हासुद्धा जर त्यांनी व्यायाम नाही केला रोज तर त्यांना जेवावंसे वाटत नाही, त्यांना जेवायची इच्छा होत नाही. म्हणजे ते किती रेग्युलर आहेत, किती व्यवस्थितपणे रोज न चुकता नियमितपणे ते व्यायाम करतात. मग त्यांनी म्हटलं की जसं आता तुम्ही मोठे व्हाल, शाळा कॉलेजमध्ये जाल, मग जसं जसं आपण शाळा कॉलेजमध्ये जात असतो तसं जसं आपला अभ्यास, आपल्या ॲक्टिव्हिटीज वाढत जातात आणि त्यामुळे आपल्याला वेळ जरा कमी मिळतो. पण त्यातल्या त्यातसुद्धा आपल्याला व्यायामासाठी वेळ काढायला हवा. आणि व्यायाम कुठे करतो, मग तो क्लबमध्ये असो, एखाद्या मैदानात असो किंवा जिममध्ये असो, व्यायाम कुठे करतो हे महत्त्वाचं नाही आहे, आपण व्यायाम किती करतो आणि कसा करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मग त्यांनी इथे म्हटलं की आयुष्यामध्ये बरं, हेच आतापर्यंत खेळाबद्दल सांगितलं, त्यांनी स्वतःबद्दल सांगितलं, खेळाबद्दल सांगितलं आणि व्यायामाचं महत्त्व सांगितलं. मग त्यानंतर ते इथे म्हणतात आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शाळा कॉलेजमध्ये शिकवून येत नसते. बरं, बऱ्याचदा असं होतं की शाळेमध्ये आपल्याला खूपशा मॉरल व्हॅल्यूज शिकवल्या जातात, पण प्रत्येक वेळेस आपल्याला शाळेमधूनच सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील असं जरुरी नाही. मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण पण दिलं होतं की जर एखादा दाराच्या तिथे उंबरठा आहे, तर तो उंबरठा पार करताना आपण एखादं जर लहान मुलं असेल तर त्याला आपण 10 वेळा सांगतो की तिथे अडगळ आहे बा, तिथे तू जाशील तर पडशील तर सांभाळून जा. पण ते मूल जेव्हा स्वतःहून शिकत नाही, जेव्हा त्याला स्वतःहून अनुभव येत नाही, तोपर्यंत त्यांनी आपल्याला काही अपाय होईल असं कळत नाही. याचा अर्थ काय की बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या आपल्याला स्वतःहून अनुभवायच्या असतात. म्हणून इथे लेखक म्हणतात की स्वतःचे शिक्षक व्हा. त्यानंतर आयुष्यामध्ये देखील आपल्याकरता चांगले काय आणि वाईट काय हे तुम्हालाच कळले पाहिजे. आई वडील, शिक्षक, मित्र हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्यासोबत राहणार नाही आहे. म्हणून चांगले काय आहे, वाईट काय आहे हे आपल्याला जेव्हा सांगितलं जातं त्याच्याकडे व्यवस्थितपणे लक्ष देणं हे गरजेचे आहे. आता इथे शेवटच्या पॅराग्राफमध्ये त्यांनी म्हटलं आहे, आता आपण 3ऱ्या सहस्त्रकामध्ये प्रवेश केला आहे. 3रं सहस्त्रक म्हणजे 1000, सहस्त्रक म्हणजे 1000, म्हणजे 3ऱ्या दशकामध्ये 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केला आहे. जेव्हा हे 2000 साल जे आहे हे जेव्हा संपेल तेव्हा 3000 चालू होईल. तर मग यामध्ये काय काय बदल घडलेला आहे. संपर्क माध्यमे म्हणजे संपर्क करण्याचा, एकमेकांशी कॉन्टॅक्ट करण्याचे जे माध्यम आहेत ते, दळणवळण म्हणजे एखाद्या गोष्टीची ये जा करणे म्हणजे दळणवळण करणे. संदेशवहनाचा आवाकाही वाढतो आहे. आवाका म्हणजे पसारा किंवा विशालता वाढते. पहिलेच्या काळी, आता संदेशवहनाचं जर आपण उदाहरण घेतलं तर पहिलेच्या काळी पत्राद्वारे व्यवहार व्हायचा संदेशवहनाचा. त्यानंतर हळूहळू टेलिफोन आले, त्याच्यानंतर मॅसेज म्हणजे मोबाईल्स आले, मग मोबाईल थ्रू मॅसेजेस आले. आता हळूहळू असं झालेलं आहे की मोबाईलमधून आपण दुसरीकडे असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे काय की हळूहळू संदेशवहन म्हणा किंवा टेक्नॉलॉजी म्हणा, तंत्रज्ञान म्हणा, ते वाढत चाललं आहे, अजून प्रगत होत चाललेलं आहे. आता आपल्या घरी बसल्या जागी हवी ती माहिती तुम्हाला ईमेल आणि इंटरनेटद्वारे मिळू शकते. पहिलेचे काय व्हायचं, जर मला एखाद्या लेखकांबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल किंवा इतिहासातले एखादा राजा असेल त्याच्याबद्दल जर मला माहिती मिळवायची असेल तर मला लायब्ररीत जावं लागायचं, तिथे पुस्तकं शोधावे लागायचे. मग त्या पुस्तकांमधून ती माहिती गोळा करून मला जेवढी माहिती पाहिजे आहे तेवढी माहिती मला लिहून काढावी लागायची. पण आता तसं राहिलेलं नाही आहे. आता ईमेल आहे किंवा इंटरनेट आहे, इंटरनेटवरती आपण माहिती मिळवू शकतो. त्याच्यानंतर तरीही हे सगळं होत असलं तरीसुद्धा तुमच्या मित्रांशी व कुटुंबियांशी असलेला आपला व्यक्तिगत संपर्क तुटू देऊ नका. आत्ता आपण जर
आत्ताचं उदाहरण घेतलं तर कोरोनामुळे ऑनलाईन शाळा सुरू झालेल्या आहेत, आपल्या ऑनलाईन क्लासेस चालू झाले आहेत. पण ऑनलाईन क्लासेस आणि खरोखर असणारी शाळा याच्यात खूपसा फरक आहे, हे तुम्हालासुद्धा जाणवलं असेल आणि आम्हाला तर जाणवतच आहे. तर याचा अर्थ काय की कितीही तंत्रज्ञान प्रगत झालं, कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली, तरीसुद्धा आपल्याशी एकमेकांसोबत असणारा जो आपला संबंध आहे, एकमेकांसोबत असणारा आपला जो व्यवहार आहे, तो कोणत्याही प्रकारे त्याला तडा जायला नको. कारण बऱ्याचशा गोष्टी इंटरनेटवरती जरी मिळत असल्या तरी अनुभव, त्याच्यानंतर चांगले बोल, चांगली शिकवण ही इंटरनेटवरती मिळत नाही. इथे हा असा संदेश लेखकांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नव्या सहस्त्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा. आता हे कोणाला म्हटलेलं आहे लेखकांनी म्हटलं नातवंडांना. तर नातवंडांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे की तुम्हाला ही जी प्रगत झालेलं हे जे तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग तर भरपूर करा तुम्ही, पण त्याच्या नादी लागून आपल्या लोकांशी संबंध तोडू नका. आपल्या लोकांशी सतत कायम संपर्कात राहा. सप्रेम तुमचा आजोबा. हे आजोबा आहेत त्याच्यामुळे त्यांनी इथे असं लिहिलेलं आहे. मुलांनो, इथे आपला हा जो धडा आहे हा संपलेला आहे. तुम्हाला हा धडा 2दा-3दा वाचायचा आणि याचे सगळे व्हिडिओज जे आहे ते परत एकदा बघा आणि पुढच्या तासिकेमध्ये आपण याचा स्वाध्याय बघूया. धन्यवाद.